नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी पल्लवी मुजुमदार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. जलमिती जिलवैती लोकनीती अर्थात जल हे लोकांना आवश्यक आहे, पण मुळात सगळ्यात श्रेष्ठ असं विद्यादान मानलं जातं. पण विद्यादानाच्या बरोबरीने अन्नदानाला तितकंच महत्त्व आहे. जेव्हा आपण असं म्हणतो तेव्हा एक मुद्दा लक्षात घ्यायला हवा की अन्न रुचण्यासाठी, पचण्यासाठी आणि अंगी लागण्यासाठी आवश्यक आहे ते जल. आणि म्हणजेच पाण्याचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे आणि म्हणूनच पाणी आणि त्याचं मूल हे मोलाचं आहे. हे सगळं म्हणत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की निसर्ग हा आपल्याला भरभरून पाणी देत असतो. किमान वर्षातले 3 ते 4 महिने पाण्याची बरसात होत असते, पण गंमत अशी आहे की त्याचं मूल आपण जाणतो का, हा कळीचा मुद्दा आहे. जेव्हा एखादी गोष्ट मुबलक प्रमाणामध्ये आपल्यापाशी उपलब्ध आहे तेव्हा त्या मुबलकतेचं नियोजन आणि दूरदृष्टी या दोन्ही बाबतीमध्ये आपण सजग आहोत का, हा मुद्दा येतो. या दृष्टिकोनातून विचार करताना साक्षरतेची मोठी गरज आहे हे लक्षात येतं. हाच आहे आजचा आपला विषय, जलसाक्षरता. आणि या दृष्टिकोनातून मार्गदर्शन करण्यासाठी आपण असंच व्यक्तिमत्व आमंत्रित केलेलं आहे. त्यांच्याविषयी सांगायचं म्हणजे आधुनिक युगातले भगीरथ असं त्यांना आणि त्यांच्या चमूला संबोधलं जातं. ते सुहास आसगावकर. नमस्कार सर. सखी सह्याद्रीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते. सरांविषयी सांगायचं म्हणजे सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळामध्ये नैसर्गिक संसाधन विभाग प्रमुख म्हणून ते काम बघतात. त्याचबरोबर ते आणि त्यांचे सहकारी हे सगळे मिळून पाण्याची बचत आणि साक्षरता या दृष्टिकोनातून मुलाचं कार्य करतात आणि हे दखल घेत त्यांना आधुनिक भगीरथ असं संबोधलं जातं. सरांच्या बाबतीमध्ये खास वेगळेपण असं आहे की सेवेमधून समाज परिवर्तन हे त्यांच्या कामाचं उद्दिष्ट आहे आणि त्यांच्या कार्याची दखल घेत विविध मंचावर त्यांच्या कार्याचा गौरव केलेला आहे. उल्लेखनीय पुरस्कार म्हणजे वसुंधरा मित्र आणि सेवाव्रती कार्यकर्ता. त्यांच्याकडून आज साक्षरतेविषयी पण जलसाक्षरतेविषयी आपण नेमकेपणाने जाणून घेऊया, कारण ती आज आपली वैयक्तिक पातळीवर, सामाजिक पातळीवर आणि देश पातळीवरती मोलाची गरज आहे. याविषयी तुमचे प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा या दूरध्वनी क्रमांकाच्या माध्यमातून. 24908050 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरून संपर्क साधताना 022 हा एसटीडी कोड तुम्हाला माहिती आहेच. छोटीशी विनंती, नेहमीप्रमाणे प्रश्न विचारताना टीव्ही सेटचा आवाज थोडासा कमी ठेवा, जेणेकरून आमचा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकेल. त्याचबरोबर विषयाच्या अनुषंगाने नेमके प्रश्न आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहेत. आपल्या अतिशय महत्त्वाच्या मुद्द्याला सुरुवात करूया, जलसाक्षरता. सर, सगळ्यात आधी जलसाक्षरता असं म्हणताना त्याचा अर्थ आपण समजावून सांगूया. जलसाक्षरता ज्यावेळी आपण म्हणतो त्यावेळी पाण्याची शास्त्रीय माहिती, पाण्याचं व्यवस्थापन आणि त्याविषयीचा दृष्टिकोन, शास्त्रीय दृष्टिकोन विकसित करणं, याला आपण जलसाक्षरता म्हणूया. पाणी आपल्याला जे उपलब्ध होतंय ते आपल्याला 2 प्रकारे नैसर्गिकरित्या पाणी आपल्याला उपलब्ध होतं. एक होतं पावसाच्या माध्यमातून आणि दुसरं आहे घनरूपामध्ये, ते म्हणजे बर्फ हिम वर्षावाच्या माध्यमातून पाणी आपल्याला उपलब्ध होतं. आपल्यापर्यंत जे काही पाणी पोहोचतं ते पाणी नळाच्या माध्यमातून, टाकीतून नळाच्या माध्यमातून येतं. हे जे सगळे स्रोत आहेत पाण्याचे, नदी नाले, हे विहिरी आणि टाकीतून आपल्यापर्यंत येणारं पाणी हे दुय्यम स्रोत त्याला म्हणूया. अच्छा. जलसाक्षरता हा विषय ज्यावेळी आपण डोळ्यासमोर आपण त्याची अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करतो आहोत, तर त्यावेळेस पाण्याचं चक्र, जलचक्र समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. नक्कीच. आपल्या स्क्रीनवरती स्लाइड्स आहेत, त्या स्लाइडच्या माध्यमातून आपण हे चक्र कसं आहे ते समजून घेऊया. हो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की समुद्रातलं पाणी सूर्याच्या उष्णतेमुळे त्याची वाफ होते किंवा भूपृष्ठावरचं पाणी त्याची वाफ होते. द्रवरूपाचं रूपांतर वाफेमध्ये होतं. तसंच जमिनीवरूनही पाण्याची वाफ होते, जमिनीतल्या पाण्याची, आणि पानातून किंवा पर्णरंध्रातून पाण्याचं उत्सर्जन होतं. अशा पद्धतीने पाणी जे द्रवरूपात आहे ते हवेत जातं, वातावरणात जातं. जसं जसं वर जातं
तसं तसं थंड होतं, त्याचे ढग बनतात. ढग अजून थंड झाले की त्याचं सांद्रीभवन होऊन त्याचं रूपांतर पाण्यामध्ये होतं आणि पाऊस म्हणून आपल्याला ते पुन्हा आपल्याला मिळतं. म्हणजे सर असं हे शाळेमध्ये आपण जे शिकलो होतो ते कुठे ना कुठे तेवढा पुरतच थांबून पुढे मागे कुठे निघून गेलंय. आज नव्याने हे मोठेपणामध्ये शिकवणं आवश्यक आहे असं गरज निर्माण झालेली आहे. तुम्ही खूप लोकांना भेटत असता तेव्हा नेमकं काय घडत असतं की हे समजावून सांगण्याची गरज भासते? हो, नक्कीच. साधारणपणे आपल्याला असं लक्षात येतंय की हे चक्र आपण आपल्या शाळेमध्ये असताना शिकलेलो आहोत आणि या चक्राचं खराखुरा अर्थ ज्यावेळी जीवनामध्ये आपण लावायचा प्रयत्न करतो त्यावेळी आपण याच्यातल्या अनेक गोष्टी याचे हे जे चक्रातल्या साखळ्या आहेत त्या कुठेतरी तुटताना दिसतायत. म्हणजे पाणी ढग अडवण्यासाठी आपल्याला थोडीफार वृक्षराजी लागते, झाडं तुटलेली आहेत, जंगलतोड होते आणि जे काही पाऊस आपल्याला मिळतो आहे तो वर्षाचे 4 महिने आपल्याला पाऊस मिळतोय. महाराष्ट्राचा जर विचार करायला गेला तर एका बाजूला 5000 mm वार्षिक पाऊस पडतोय, ते दुसऱ्या बाजूला पर्जन्यछायेच्या प्रदेशामध्ये 250 ते 300 mm पर्यंतचा पाऊस आपल्याला मिळतो आहे. एकूण पावसाचे जर दिवस पाहिले तर 31 दिवसापासून ते साधारणपणे कोकणासारख्या भागामध्ये जवळजवळ 4 महिन्यापर्यंत पाऊस आपल्याला मिळतोय आणि हे 4 महिने पडणारा पाऊस पर्जन्यमान आपल्याला वर्षभर टिकून वापरायचं आहे. एकूण जलचक्र आपल्याला हे सांगते. पाण्याशिवाय आपल्याला एकही दिवस काढणं अशक्य आहे आणि त्यामुळे हे जर आपण समजून घेतलं की 4 महिन्यामध्ये पडणारा पाऊस आपल्याला 12 महिन्याला पुरवून वापरायचा आहे तर आपल्याला जलसाक्षर आपण झालो असं म्हणता येईल. मग हे वापरत असताना त्याचं एकूण उपलब्धता थोडीशी आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. नक्की सर. कार्यक्रमामधला पहिला फोन आलाय, तुमच्या परवानगीने तो घेते. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतायत पुण्याहून. नमस्कार मॅडम. नमस्कार. मला 2 मुद्द्यांबद्दल बोलायचंय. पहिला मुद्दा असा आहे की दैनंदिन जीवनामध्ये आपण पाहतो, म्हणजे कुटुंबात असो किंवा समाजात असो किंवा बाहेर असो, पाण्याचा वापर हा चुकीच्या पद्धतीने कधी कधी केला जातो किंवा अयोग्य वापरही केला जातो. तर याला आळा बसण्याच्या दृष्टीने जसं आपण म्हणतो चॅरिटी बिगिन्स ॲट होम, जर प्रत्येकानं सुरुवात स्वतःपासून जर केली तर जलसाक्षरता सकारात्मकरित्या अचीव होईल असं मला वाटतं. याबद्दल आपलं मत काय आहे? आणि दुसरं असं विचारायचं की काही शहरांमध्ये असा विचार चाललाय महानगरपालिकांचा की दिवसाआड पाणी पुरवठा, पण लोकांना असं वाटतं की याच्यामुळे आपल्याला पाणी व्यवस्थित मिळणार नाही. उलट यात लोकांचाच फायदा आहे की दिवसाआड पाणी दिल्यामुळे लोकांसाठीच पाणी साठवलं जाईल आणि ते त्यांनाच नंतर पुरवण्यात येईल. तर याबद्दल मार्गदर्शन करावं, कसं काय वाटतं आपलं? धन्यवाद. एकंदरीत पाण्याचा साठा आणि त्याचं नियोजन याविषयी सर तुमचा अभ्यास काय सांगतो? आज राज्यामधली आणि देशामधली पाण्याची स्थिती आणि त्याचा जेव्हा एकाडेक वापर करायचा आहे, पाणी पुरवठा करायचा आहे, त्याविषयी तुम्ही काय सांगाल? दोन्ही प्रश्न जे विचारलेत ते अत्यंत महत्वाचे आहेत. पाणी वापर हे आपण करत असतो आणि त्यामुळे आपण एक जबाबदार नागरिक म्हणून पाणी जर योग्य पद्धतीने पुरवून वापरलं तर जलसाक्षरता या विषयाला आपण पुरेसा न्याय देऊ शकू, जलसाक्षर म्हणू शकू. ज्यावेळेस पाणी येतं आपल्या घरामध्ये तर जे पाण्याविषयी अनेक गैरसमज आहेत आणि जे कालचं पाणी जे आहे त्याला आपण शिळं पाणी असं संबोधतो आणि फेकून देतो आणि नळाला आलेलं पाणी नवीन आपण भरतो, ताजं पाणी. त्यामुळे पाणी कधी शिळं नाही होत. पाणी जे आपल्यापर्यंत येतं ते कुठेतरी तलावामध्ये असतं, साचलेलंच असतं ते, आणि साठवलेलं पाणी हे तिथेही शिळंच असतं ते. त्यामुळे एका अर्थाने जे आपण पाणी फेकून देतो ही मोठ्या प्रमाणावर पाण्याची नासाडी करतो. एक गोष्ट. दुसरी गोष्ट या विषयामधली पाहायची जर झाली तर आपण पाणी वापरताना नळ सोडून जर आपण कोणती गोष्ट करत असू, म्हणजे नळ सोडून ब्रश करत असू, नळ सोडून दाढी करत असू, नळ सोडून कपडे धुणं, भांडी घासणं, या जर गोष्टी करत असू तर जेवढी आवश्यकता आपल्याला पाणी त्याच्यासाठी लागणार आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पट
आपण पाणी वाया घालवत असतो. त्यामुळे आपल्याच हातामध्ये, नळ बंद करणं आपल्याच हातामध्ये आहे आणि याची सुरुवात जर कुडाळकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जर आपल्यापासून जर केली तर आपण या देशाचे जबाबदार नागरिक म्हणून आपली भूमिका पार पाडू शकतो. खरं. सर, तुम्ही एक चक्र खूप पाण्याचं आहे ते सांगत होता, त्याविषयी आपण सांगूया. खूप सुंदर स्लाइड पण तुमच्याकडे आहे. नक्की नक्की नक्की. पाण्याचं चक्र मगाशी म्हटल्याप्रमाणे नदी, नाले, तलाव, समुद्र या ठिकाणी सूर्याच्या उष्णतेमुळे त्याची वाफ होते आणि ते हवेमध्ये जातं, त्याचं रूपांतर ढगामध्ये होतं आणि ढगाचं रूपांतर ढगाला थंड झाल्यानंतर ढगाचं रूपांतर पाण्यामध्ये होतं आणि पर्जन्यमान आपल्याला पाहायला मिळतं. डोंगरावर पडलेलं पाणी हळूहळू खाली, त्याच्यापैकी काही पाणी हे जमिनीच्या अंतर्गत जातं, त्याला आपण भूजल म्हणतो आणि काही पाणी त्याच्यापैकी वाहायला लागतं, साचतं, एकत्र येतं आणि वाहायला लागतं, त्याला पाण्याचा अपधाव म्हणतो. मग छोट्या नाल्याचं रूपांतर मोठ्या नाल्यामध्ये, मोठ्या नाल्याचं रूपांतर नदीमध्ये आणि नदी जाऊन शेवटी समुद्राला मिळते. या सगळ्या प्रवासामध्ये ज्या ज्या ठिकाणी आपण हे पडणारं पाणी अडवू शकू तर त्या अडणाऱ्या पाण्याच्या माध्यमातून आपण ते पाणी पुरवून वापरू शकू. या सगळ्या प्रकाराला आपण पाण्याचं जलचक्र असं म्हणतो. खरंय. पाण्याचं वाटप ज्या पद्धतीने झालेलं आहे आपल्या पृथ्वीवर, त्याविषयी आपण बोलूया. पण पुढचा फोन आलेला आहे. आनंद यांचा फोन आहे. नमस्कार. हॅलो. बोला. हॅलो. नमस्कार. मी आनंद नंबुरे बोलतोय बुलढाण्यावरनं मॅडम. हा हा. माझा प्रश्न असा आहे की डोमेस्टिक लेवलवरती म्हणजे आपल्या हाऊस होल्ड म्हणजे घरगुती वापरासाठी जर का आपल्याला पाणी साठवून ठेवायचं असेल तर ते कशा प्रकारे आपण साठवू शकू, म्हणजे पावसाचं पाणी. धन्यवाद. पावसाच्या पाण्याचा किंवा निसर्गातल्या पाण्याचा पुनर्वापर किंवा वापर, नियोजित वापर, नियोजनबद्ध. छान प्रश्न आहे. आपल्याकडे ज्यावेळी पाऊस पडतो त्यावेळी छतावरचं जे पाणी आहे ते आपण एका वळवून, एकतर आपल्या घराच्या बाजूला जर बोर असेल किंवा विहीर असेल तर त्या विहिरीचं पुनर्भरण करू शकतो. दुसरी गोष्ट, टाकीमध्ये साठवू शकतो आणि अगदी विहीरही नसेल, बोर नसेल आणि मोकळी जागा असेल तर शोषखड्ड्यामध्ये जरी सोडलं तरी त्याचं रूपांतर हे भूजलामध्ये होतं. आणि असं जर आपण बाकीच्या आजूबाजूच्या शेजाऱ्यांनाही ही सवय जर लावली तर तो भाग हा पाण्याने समृद्ध होऊ शकतो. त्यामुळे शोषखड्डे सर किती करावे लागतील आपल्याला? एका घरापाशी पडणारं पाणी हे लक्षात घेतलं तर ते शोषखड्ड्यांवर नियोजन कसं करावं त्याचं? त्याच्यामध्ये उपलब्ध जागा किती आहे याच्यानुसार शोषखड्ड्याचं नियोजन करावं लागेल. त्याच्यातला सर्वात सोपा मार्ग म्हणजे बोरमध्ये आणि विहिरीमध्ये पाणी सोडणं, ज्याच्यामध्ये पाणी धारण करण्याची त्या विहिरीची क्षमताही नंतर विहीर पाण्याचं पुनर्भरण केल्यामुळे वाढेल. हे एक आहे. आणि ज्यावेळेस ह्या दोन्ही शक्यता नसतात, म्हणजे आम्ही कच्छमध्ये हा प्रयोग पाहिलेला आहे, ज्या ठिकाणी पाणी साचतं अशा मोकळ्या जागांमध्ये त्यांनी शोषखड्डे केलेले आहेत आणि त्यामुळे पाणी साचून, डबके साचून त्याच्यामुळे होणारे रोग हे याच्यापासूनही त्यांना मुक्ती मिळाली आणि भूजलामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आपल्याला पाहायला येते. बरं. म्हणजे आता तुम्ही एक मुद्दा छान मांडला, तो म्हणजे शेजारच्यांना सुद्धा ह्याच्यामध्ये सहभागी करून घ्या. मग शेजारी असलेली घरे जी आहेत त्यांचे मिळून सुद्धा शोषखड्डे तयार करता येऊ शकतील का? किंवा एक समान त्या भागामध्ये काही खड्डा सामूहिक तयार करता येऊ शकेल? नक्की. एकतर माझ्या छतावर पडणारं पाऊस आणि त्याच्यानुसार माझ्या घराच्या बाजूला मी शोषखड्ड्यामध्ये पाणी सोडू शकतो आहे. दुसरी एक गोष्ट करू शकतो की कॉलनीमधल्या सगळ्या छतावरून येणारं पाणी हे आपण एका मोठ्या शोषखड्ड्यामध्ये आपण जमा करू शकू, हे निश्चित होऊ शकते. पण याही पेक्षा जर आपण त्या सगळ्या गोळा केलेल्या पाण्याचा जर विहीर पुनर्भरणासाठी जर वापर केला तर ते जास्त परिणामकारक ठरेल. अच्छा. उमा महाजन यांचा फोन आहे गोरेगावहून. नमस्कार उमाताई. हा, मला वाटतं
की पाण्याची साक्षरता ही जास्त ग्रामीण पेक्षा शहरात जास्त जरुरी आहे. कारण श्रीमंत लोक आपल्या गाड्या धुताना फुल नळ सोडून तुम्हाला गाड्या गप्पा मारत, फोनवर गप्पा मारत गाड्या धुत असतात, शॉवर यूज करतात, आणि खूप श्रीमंत लोक तरी घरातच स्विमिंग पूल बांधतात. हे सगळं ग्रामीण भागात दिसत नाही. विचार नळ कुठले, त्यांना 2-2 घागरे एकावर एक घेऊन विहिरी शोधत पाणी शोधत जाताना तिथं अपव्यय व्हायची शक्यताच नाही, कमी आहे. म्हणून हे जे कान टोचणी आहे हे शहरातल्या लोकांना आहे पाहिजे, कळत पण वळत नाही असं वाटतं मला. काय त्यांना जालीम उपाय तुम्ही सांगा की जलसाक्षरता ग्रामीण पेक्षा शहराचं जास्त आहे असं मला वाटतं. तुम्हाला वाटतंय का सर? नक्कीच तुम्ही एकदम नेमकेपणाने बोट ठेवलेला आहे. जलसाक्षरता हा विषय जसं ग्रामीण भागासाठी आवश्यक आहे तेवढ्याच मोठ्या प्रमाणावर, त्याच्यापेक्षाही मोठ्या प्रमाणावर हा नागरी भागासाठी आवश्यक आहे. आपण ज्यावेळी पाणी वापरतो त्यावेळी एक माणूस ज्यावेळी शॉवरने आंघोळ करतो त्याच्यापेक्षा जर बादलीमध्ये पाणी घेऊन जर आंघोळ केली तर कितीतरी पट पाणी आपण वाचवू शकू. दुसरी गोष्ट, ज्यावेळी आपण गाड्या धुतो त्यानंतर फ्लशसाठी मोठ्या प्रमाणावर फ्लशिंगसाठी पाण्याचा वापर होतो. म्हणजे साधारणपणे एक माझ्याकडे स्लाइड आहे, आपण पाणी कसं कसं वापरतो दिवसभरामध्ये. बरं. तर साधारणपणे पिण्यासाठी एका माणसाला दिवसाला 3 लिटर पाणी लागते. जनतेला जागवते वाचवते ते जल असं जेव्हा म्हणतो तेव्हा त्या जलाचं महत्व अधोरेखित होण्यासाठी साक्षरता गरजेची आहे. म्हणूनच आजचा हा विषय जलसाक्षरता. सुहास आसगावकर सर आपल्याला या दृष्टिकोनातून मार्गदर्शन करतात. सर, तुम्ही सांगत होतात ते म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला लागणारं पाणी आणि त्याचा होत असलेला वापर याविषयी स्लाइडच्या माध्यमातून. आपल्याला दिवसभरामध्ये एका माणसाला 3 लिटर पाणी हे पिण्यासाठी लागतंय. साधारणपणे 4 लिटर पाणी हे भोजनासाठी लागतंय, जेवण बनवण्यासाठी लागतंय. आंघोळी करता 20 लिटर, फ्लशिंगसाठी सगळ्यात जास्त लागतंय ते 40 लिटर, कपडे धुण्यासाठी 25 लिटर, 20 लिटर हे भांडी घासण्यासाठी, आणि जर आपल्या आजूबाजूला जर बाग बगीचा असेल तर त्याच्यासाठी 23 लिटर, असं 135 लिटर अशी आवश्यकता दैनंदिन पाण्याची आहे. एका घरासाठी आहे हे एका पर माणसी एका माणसासाठी. बर, हे विचार करण्याजोगा मुद्दा आहे की पाण्याचा वापर नेमका कुठे आणि कशा पद्धतीने होतो. नक्कीच नक्कीच. आता याच्यामधला वापर आणि पुनर्वापर आणि नियोजन या तिन्ही मुद्द्यांकडे आपण टप्प्याटप्प्याने जाऊया. पाण्याच्या वापरामध्ये आपण जर पाहिलं तर पाणी हे आपल्याला घरासाठी पण आपण वापरतो आहोत. घरामध्ये पिण्यासाठी वापरतो. घरातले आता आपण सगळे प्रकार पाण्याच्या वापराचे पाहिलेत. जसं घरगुती वापर पाण्याचा आहे तो साधारणपणे 8% घरगुती वापर पाण्याचा आहे. अच्छा. साधारणपणे 70% पाणी हे शेती करता लागतं. अच्छा. आणि 22% पाणी हे उद्योगांसाठी लागतं. साधारणपणे पाण्याचा वापर अशा या पद्धतीने होतो. आपण जास्तीत जास्त पाणी हे शेतीसाठी वापरतो. घरगुती वापरासाठीचा त्याचा जो हे आहे हिस्सा जो आहे हा फक्त 8% आहे. बरं. आणि याचे जर आपण वेगवेगळ्या पातळीवरचा उपयोग जर पाहिला, म्हणजे ग्रामीण भागातला जर वापर जर पाहिला तर त्याच्या घरगुती वापरासाठी होतो, जनावरांसाठीचं पाणी आहे आणि त्यानंतर शेतीसाठीचं पाणी आहे. तिसरा जो घटक जो पाण्याचा वापर होतो तो म्हणजे औद्योगिक वापरामध्ये, ज्याच्यामध्ये उद्योगासाठी लागणारं पाणी हा महत्वाचा घटक आहे. हे ज्यावेळी आपण पाणी वापरतो आणि याच्यातून पाणी वापरातून सांडपाणी असं निर्माण होतं किंवा पाणी आपण योग्य पद्धतीने वापरलं तर पाण्याची बचत करणं हे खूप महत्वाचं आहे. साधारणपणे 135 लिटर दिवसाची जर गरज आपण एका माणसाची जर पकडली तर आत्ता पाण्याची उपलब्धता जी आहे ती 135 लिटर ही ग्रामीण भागामध्ये सध्या नाहीये. अच्छा. ती त्याच्यापेक्षा फार कमी आपल्याला उपलब्धता पाण्याची आहे.
अच्छा, पण म्हणजे मुद्दा असा येतो की यातलं बरंचसं पाणी हे वाया जातंय. ते वाया जाणाऱ्या पाण्याचं नियोजन हे अत्यावश्यक आहे. आता नियोजन हा मुद्दा येतो तेव्हा तो कसा करावा? पाण्याची उपलब्धता आपल्याकडची जी आहे ती एकदा थोडीशी पाहून ये. अवश्य. आपल्याला ज्यावेळी भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी प्रति माणसी 5000 क्युबिक मीटर एका वर्षाकरता अशी वार्षिक पाण्याची उपलब्धता होती. बरं. 2001 साली आपलं हळूहळू लोकसंख्येमध्ये वाढ झाली आणि 1820 क्युबिक मीटर पर इयर अशी आता पाण्याची उपलब्धता आहे. 2011ला तीच उपलब्धता 1760 क्युबिक मीटर पर इयर, म्हणजे दिवसेंदिवस माणसांची लोकसंख्या वाढते आहे आणि प्रति माणसी पाण्याची उपलब्धता कमी होते. हा एक घटक झाला. दुसरा घटक जो आहे तो पावसाचे दिवस कमी झाल्यामुळे एका दिवसामध्ये जास्त पाऊस पडतो, असे जास्त पाण्याची ज्याला जास्त मोठ्या प्रमाणावर पाणी पडत असल्यामुळे पाणी वाहून जाणं हे मोठ्या प्रमाणावर होताना गेल्या 10 वर्षामध्ये दिसत आहे. पावसाची जर एकूण वार्षिक सरासरी पाहिली तर वार्षिक सरासरीमध्ये फारसा फरक पडलेला नाहीये, पण पावसाचे जे दिवस आहेत ज्याला पर्जन्य दिन म्हटलं जातं ते पर्जन्य दिन थोडेसे कमी झालेत आणि त्यामुळे पाऊस जो काही पडतोय तो पडून लगेच वाहून जातोय. हे वाहणारं पाणी आपण जर अडवलं आणि त्याचा वापर आपल्या दैनंदिन वापरासाठी केला तर पाण्याची उपलब्धतेमध्ये निश्चित फरक पडू शकतो. खरंय. पुढचा फोन आहे बीडहून. नमस्कार, बोला. मी बीड जिल्ह्यामधून बोलतोय, गोविंद फड. बोला गोविंदजी. हा सर, मला एक विचारायचं होतं की दुष्काळी भागामध्ये दगडांचे प्रमाण जास्त असते, तर त्यामध्ये पाणी मुरण्याचे प्रमाण कमी असते, तर अशा वेळेस आपण काय करावे आणि असे काही प्रयोग कुठे चालू आहेत ते पण मला विचारायचं होतं. आणि त्यानंतर ग्रामीण भागात आणि शहरी भागामध्ये विहिरीमध्ये कचरा टाकला जातो व तलावाची पातळी त्यावेळेस खाली जाते, तर त्याचे पुनरुज्जीवन कसे केले जावे या संदर्भात माहिती हवी होती. धन्यवाद. चांगले प्रश्न आहेत. चांगले प्रश्न आहेत गोविंदजी. बीड आणि हा सगळा महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये बेसाल्ट हा मोठ्या प्रमाणावर आहे आणि या बेसाल्ट दगडाची खडकाची पाणी धारण करण्याची क्षमता ही 2.5% ते 20% अशी मर्यादित स्वरूपामध्ये आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जरी संपूर्ण पाऊस आपण जरी आपण त्याला अडवलं आणि त्याचं रूपांतर आपल्याला ओलिताखाली किंवा बागायती क्षेत्रासाठी जरी करायचं म्हटलं तर 30% पलीकडे आपण काही आपल्या जमिनी या ओलिताखाली आणू शकत नाही. आणि त्यामुळे भूजलाचा विचार किंवा भूजलाचं पुनर्भरण किंवा भूजलामध्ये वाढ करणं हा खूप कळीचा मुद्दा एकूण पाण्याच्या नियोजनामध्ये ठरतो. आणि दगडामधलं पाणी हे आपल्याला ज्यावेळी त्याचा विचार करायचा आहे, ते वाढवण्याच्या संदर्भामध्ये विचार करायचा असेल तर पहिल्यांदा आपल्या इथला खडकाचा प्रकार कोणता आहे हे समजून घ्यावं लागेल. आणि साधारणपणे आता वर्षानुवर्ष आपल्याकडे असलेले नाले, त्यानंतर ओढे आहेत, पाझर तलाव आहेत, याच्यातला गाळ बसून काळ्या मातीमुळे एक ज्याला काय म्हणूया एक थर त्याचा तयार झालेला आहे, ज्याच्यामुळे पाणी खाली मुरण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. आणि हा थर जर आपण काढून एकतर ते काढल्यामुळे एक चांगली सुपीक माती मिळेल आपल्याला गाळ, ज्याच्यामुळे शेतीचं उत्पन्न वाढेल आणि पाणी सच्छिद्र खडकापर्यंत आपण पोहोचवू शकू. हे करताना खूप काळजी घ्यावी लागते. पाण्याची आपल्याला भूजल जे आहे किंवा आपल्याला खडकाचा प्रकार समजून घ्यावा लागेल आणि त्यानुसार आपल्या पाण्याचं ॲक्विफरचं नियोजन करावं लागेल. याच्यात सगळ्यात कळीचा जर मुद्दा जर असेल तर आपल्या पाण्याचा पुरवठा करणारा जो जलधर आहे त्या जलधरामध्ये पाण्याचं पुनर्भरण हे खूप महत्वाचं आहे. आणि पाण्याचा ज्यावेळी आपण विचार करतो त्यावेळी पाणलोट क्षेत्र विकास
पाणलोट क्षेत्र विकास हा या सगळ्यावरचा एक महत्वाचा आयुध आहे असं असं म्हणता येईल. खरंय. निश्चित. पुढचा फोन आहे. नमस्कार, बोला. मॅडम, मी छायाताई पवार बोलते शिंदखेड्यावरून. तर मला असं म्हणायचं आहे, मी स्वतः तनिष्का महिला अध्यक्ष आहे. तर आम्ही 8 मार्चचा कार्यक्रम घेतला होता. तर त्या कार्यक्रम असा होता, पाणी वाचवा पाणी जिरवा हा कार्यक्रम आम्ही राबवला. आता त्या कार्यक्रमात 200च्या वर महिलांनी सहभाग घेतला आणि त्यांनी शपथ घेऊन त्या दिवशी पाण्याची बचत करण्याचंही ठरवलं. पण आज तसं काहीच नाही. फक्त काय फोटोमध्ये आणि कागदपत्रामध्येच हे सर्व काही आहे. म्हणून म्हणते की पण आज सुद्धा नागरिक स्वतःची मानसिकता बदलायला तयार नाही. यासाठी सर आपलं काय मत आहे? स्त्री शिकली की अख्खं कुटुंब साक्षर होतं असं म्हणताना जलसाक्षरता ही आधी महिलांमध्ये यायला हवी आणि त्या अनुषंगाने कुटुंबामध्ये येईल असं म्हणू शकतो सर? नक्की नक्की. या सगळ्यात पाण्याचा जो वापर कोण करत असेल तर महिलांचा याच्याशी जास्त संबंध येतो. आणि महिलांनी जर ठरवलं, स्त्रीने ठरवलं की मी पाण्याचा काटकसरीने वापर करेन, तर निश्चित त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो. सगळ्यांना संस्कार आणि प्रचार होऊ शकेल. माहिती तर सगळ्यांना आहेत, साक्षर बऱ्यापैकी आहेत, पण साक्षरतेतून आपण सुसंस्कृतपणाकडे वाटचाल करणार आहोत का? म्हणजे जे आपण शिकलेलो आहोत त्याचा जर आपण आपल्या जीवनामध्ये वापर करू शकू तर असे सुशिक्षित जबाबदार नागरिक हे आपल्याला या माध्यमातून घडवायचे आहेत. पण हा विषय जसं ताईंनी सांगितला की एक दिवस आपण कार्यक्रम केला, शपथ घेतली आणि त्यानंतर बदल होईल असं जे आपण अपेक्षित धरतो आहोत, तर त्याचा धीर न सोडता सातत्याने आपल्याला प्रयोग करावे लागतील. मी असं म्हणेल की हे करत असताना काही जणांनी नक्की त्याचा वापर केलेला आहे. ते समाजासमोर आणून त्यांचं जर आपण कौतुक केलं तर ही या विषयाचं रूपांतर चळवळीमध्ये होईल आणि ते चळवळ जर आपण मोठ्या प्रमाणावर वाढवू शकलो तर एका बाजूने दुष्काळावरचं उत्तर, आत्ताचा जो दुष्काळ आहे तो जसा आसमानी किंवा निसर्ग निर्मित आहे त्याहीपेक्षा जास्त हा मानव निर्मित आहे. त्यामुळे माणसाने जर त्याच्यामध्ये बदल आपल्या एकूण वागण्यामध्ये बदल घडवायचे ठरवले तर दुष्काळावरची उत्तरं आपल्याला निश्चित मिळू शकतात. खरं. किंवा मगाशी तुम्ही सांगितलं की जमिनीमधला गाळ काढायचा आहे, यामध्ये गावोगावी काही गट तयार झाले किंवा युवा वर्गाचा, शाळा कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांचा सहभाग तयार झाला. त्यांनी काही गट करून या दृष्टिकोनातून रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी ते गाळ काढण्याचं काम केलं तर निश्चितच पाण्याचे साठे गावामधले हे वाढतील. किंवा शोषखड्डे तयार करणं, या सगळ्या कामांमध्ये युवा वर्गाला सहभागी करून घेता येईल नाही का, महिलांच्या बरोबरीने सुद्धा? नक्कीच नक्कीच. म्हणजे आता महाराष्ट्र शासनाने खूप चांगली योजना या निमित्ताने आणलेली आहे, ती जलयुक्त शिवार. जलयुक्त शिवार योजना हा अतिशय महत्वाचा प्रकल्प आहे. याविषयी आपण माहिती देत होता त्याबद्दल. जलयुक्त शिवार हा महाराष्ट्र शासनाने घेतलेला एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि याच्यामध्ये आपण पाहतो आहोत की खूप मोठ्या प्रमाणावर लोकांचा सहभाग त्याच्यामध्ये होताना दिसतोय. मगाशी आपला जो प्रश्न होता त्याच्यामध्ये सुचवलं होतं की लोकांचा सहभाग कसा याच्यामध्ये वाढवता येईल. तर युवा वर्ग, गावातलं युवक मंडळ, गणेश मंडळ, ग्रामपंचायत, उद्योजक त्या भागातले आणि इव्हन राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि शासन हे सगळेजण मिळून जर या प्रश्नाला हात घातला तर गाळ उपसण्याचा भाग असेल किंवा जल पुनर्भरणाचे उपक्रम असतील तर हे उपक्रम आपण मोठ्या प्रमाणावर राबवले तर आत्ता जो दुष्काळाचा जो संकट आपल्यावर जे आलेलं आहे, मानव निर्मित संकट आलेलं आहे, त्याला आपण काही उत्तर देऊ शकू. मगाशी आपण ज्यावेळी आपण हे करत होतो त्यावेळी दुष्काळाचे काही दाहकता आपल्याला जी आढळते त्याचे काही फोटोज माझ्याकडे आहेत. हे वास्तवदर्शी फोटो आहेत, हे राज्यातले आहेत, हे वास्तवदर्शी आहेत. 2012च्या भीषण दुष्काळामध्ये मराठवाड्यात जे मोसंबीसाठी प्रसिद्ध होतं त्या बागा लिटरली तोडाव्या लागल्यात. गावोगावी
विहिरीची पाण्याची पातळी अतिशय खोल गेलेली आहे, बाहेरून पाणी आणून टाकावं लागतंय, टँकरवरची गर्दी आहे, हे सगळं चित्र आता सध्या कॉमन झालेलं दिसतंय. खरं गावोगावांमध्ये हे चित्र आहे. पुढचा फोन आहे माधव यांचा नांदेडहून. नमस्कार, बोला. हॅलो बोला. हॅलो, आता शेतामध्ये जे पाणी वापर करतो आपण जमिनी आपल्या पिकासाठी, आता ठिबक सिंचन जसं आहे, ठिबक सिंचन शिवाय आणि दुसरी काही कमी प्रमाणात वापर करून चांगलं वापर करता येईल का पाण्याची? दुसरी काही सोय आहे का? बर, चांगला प्रश्न. काय सांगाल सर? अत्यंत योग्य पद्धतीने त्यांनी विवेचन केलेलं आहे. ज्यावेळी आपण शेतीचं नियोजन करतो त्यावेळी शेतीला पाणी देणं असं म्हणतो, पण ऍक्च्युअली ते असं असतं की पिकाला कधी पाण्याची आवश्यकता नसते, पिकाला आवश्यकता असते ती ओलाव्याची. आणि हा ओलावा ठिबक सिंचनाच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या पद्धतीने देता येतो. त्याचबरोबर खतही देता येतात. त्यामुळे पाण्याचा समुचित वापर आपण ठिबक सिंचनासारख्या तंत्राचा जर वापर केला तर आपण त्याचा चांगला हे करू शकू. दुसरी गोष्ट, आपण आपल्या विहिरीची एकूण क्षमता किती आहे हे जर आपण ओळखू शकलो पंपिंग टेस्टच्या माध्यमातून, पंपिंग टेस्ट जर केली तर आपण आपल्या विहिरीची क्षमता किती आहे हे आपल्याला कळू शकतं. त्यानुसार आपण आपल्या पिकाचं नियोजन करू शकतो की कमी पाण्यामध्ये येणारी पिकं ही आपण त्यानुसार निवडू शकतो. ती निवडल्यानंतर सूक्ष्म सिंचनाचे प्रयोग म्हणजे एकतर ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचनाचा वापर करू शकतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्याच्याकडे अजून लक्ष देण्याची गरज आहे ती म्हणजे आच्छादनाचा वापर. हा जर आपण केला तर पाणी हे जसं आपण जास्त दिल्यामुळे जमिनीचे प्रॉब्लेम आहेत, त्याच पद्धतीने पाण्याचं रूपांतर वाफेमध्ये होण्याचंही मोठ्या प्रमाण आहे. इव्हॅपोट्रान्सपिरेशनचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. आणि ते जर आपण आच्छादन वापरू शकलो तर पाण्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणावर बचत करू शकू. तर जेव्हा आपण असं म्हणतो की पाण्याची बचत व्हायला हवी, त्याचबरोबरीने शहरी असो अथवा ग्रामीण असो दोन्हीकडे पाण्याचा पुनर्वापर या बाबतीमध्ये उदासीनता दिसते. गळक्या टाक्या किंवा ओसंडून वाहणाऱ्या शेतांमधल्या विविध टाक्या किंवा घरामध्ये सुद्धा आज पाणी एक दिवसाआड येतं आहे असं वेगवेगळ्या गावांमध्ये शहरांमध्ये आहे. तर अशा वेळी जी घरामध्ये किंवा जमिनीखाली घराच्या खाली जी टाकी बसवलेली आहे ती सुद्धा ओव्हरफ्लो होत असते, ओसंडून वाहत असते, किंवा घरामधली वरची बसवलेली माळ्यावरची टाकी सुद्धा ओसंडून वाहत असते. मग या प्रत्येक ठिकाणी पाण्याबाबतची उदासीनता, गळके नळ दुरुस्त करण्याबाबत कंटाळा, हे सगळं छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण त्या दिसतात. याबाबत कृतीशीलता तितकीच महत्वाची आहे, नाही का? नक्कीच. पाणी वापरताना 2-3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. पाणी आपण जर वाहतं पाणी नळाच्या माध्यमातून वापरणं हे जर बंद केलं तर किमान निम्म पाणी आपण वाचवू शकू. दुसरी महत्वाची गोष्ट, जे काही पाणी आपण वापरतो आहोत त्याचा जर पुनर्वापर आपण करू शकलो, म्हणजे जे सांडपाणी आपलं निघतंय त्याचा वापर फ्लशसाठी जर वापरू शकलो किंवा त्याचा परसबागेमध्ये जर वापर करू शकलो तर आपण पुनर्वापर आपण करू शकू. या धर्तीवरचे काही उपक्रम औरंगाबादच्या काही मी ज्या संस्थेमध्ये काम करतोय त्या ठिकाणी आम्ही हे केलेलं आहे. म्हणजे एकतर छतावरचं पाणी आम्ही साठवलेलं आहे आणि जे पाणी आमच्याकडून सांडपाणी म्हणून बाहेर पडतंय त्याचा उपयोग आम्ही उद्यानासाठी केलाय आणि फ्लशिंग करण्यासाठी आम्ही ते वापरतो आहोत. त्यामुळे या धर्तीवरचं आपण निश्चित करू शकू. इस्रायलचं पाण्याच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणावर धडा घेण्याजोगा आहे. इस्रायलची जास्तीत जास्त जे वापर केला जातो पाण्याचा वापर जो आहे, पाण्याच्या पुनर्वापराकडे त्यांचा लक्ष आहे. आणि जे पाणी आपण वापरलेलं असतं त्याचं सांडपाण्याचं ते प्रक्रिया करतात आणि ते पाणी शेतीसाठी वापरलं जातं मोठ्या प्रमाणावर. आणि त्यामुळे हा एक धडा आपण निश्चित घेऊ शकू आणि त्याचा वेगवेगळ्या पातळीवर उपयोग पाण्याचा पुनर्वापर म्हणून करू शकू. खरंय.
मुळात नागरी भागामध्ये पाणी कसं वाचवावं आणि ग्रामीण भागात कसं वाचवावं हा एक महत्त्वाचा मुद्दा तुमच्याकडे आहे आणि त्याविषयी तुम्ही गावोगाव मार्गदर्शन करता ते जाणून घेऊया. पुढचा फोन आहे डॉक्टर प्राजक्ता मुळे आपल्याशी बोलतायत. नमस्कार डॉक्टर. हा, मी डॉक्टर प्राजक्ता मुळे बोलते मुलुंडहून. मला असं सांगायचं होतं की पहिल्या उमा महाजननी सांगितलं बरोबर आहे की कार वगैरे धुवायला अपव्यय होतो, बरोबर आहे अगदी. आणि तसंच मला असं वाटतं प्रत्येक सोसायटीमधले प्रत्येकाचं जसं लाईटचं मीटर वेगळं असतं तसं वॉटर मीटर पण वेगळं ठेवावं. त्याप्रमाणे मग आपण जसं इलेक्ट्रिसिटी सेव्ह करतो बिल जास्त येतं म्हणून, तसंच वॉटर पण सेव्हिंग होऊ शकेल. आणि दुसरी एक गोष्ट असं सांगायचं होतं की पहाटे 5 ते 11 पर्यंत सकाळी पाणी सोडावं, म्हणजे मग घाईची वेळ असते. आणि परत संध्याकाळी 5 ते रात्री 10-11 काय असेल ते, म्हणजे त्या इन बिटवीन पिरियड मध्ये त्याचा अपव्यय किंवा 1-2 बादल्या भरून ठेवतील आणि सेव्हिंग होईल असं मला वाटतं बरं का. कारण सोसायटीमध्ये चंगळ करतात असं स्लम एरियापेक्षा असं सगळ्यांचं मत आहे. आपलं त्यावर मत सांगाल का? थँक्यू व्हेरी मच. पाणी आणि चंगळ असा शब्द आहे त्यांचा. पाणी ही सुद्धा चंगळ करण्याची गोष्ट आज झालेली आहे. अशा पद्धतीने दुर्भिक्षही आहे, म्हणजे याच्यामध्ये दोन्ही गोष्टी आपल्याला दिसत आहेत. एकदम नेमकेपणाने त्यांनी सांगितलेलं आहे की पाण्याचा अनिर्बंध वापर आपण करतो आहोत. आणि माझ्याकडे एक स्लाइड आहे ज्याच्यामध्ये आपण पाहू शकतो की ज्यावेळेस आपण अनिर्बंध वापर करतो आहोत म्हणजे काय करतोय, ज्यावेळी आपण शॉवर वापरतो म्हणजे अनिर्बंध वापर करतो. त्याच्यावरचं उत्तर म्हणजे आपण जर त्याला मीटर लावू शकलो तर हा वापराला थोडासा आपण बंधन घालू शकू, अन्यथा आपल्याला पाणीच बंद करायची वेळ येईल कदाचित. या विषयातले काही चांगले प्रयोग गावामध्ये झालेले आहेत. औरंगाबाद पासून 20 किलोमीटरवर पाटोदा नावाचं गाव आहे आणि त्या ठिकाणी प्रत्येक गावातल्या प्रत्येक जणाला नळाद्वारे पाणी दिलं जातं आणि त्या ठिकाणी नळाला त्यांनी मीटर लावलेलं आहे. अच्छा. आणि ते जसं पाणी मोजून देतात तसं त्याच पद्धतीने सांडपाण्याचंही त्यांनी व्यवस्थापन केलेलं आहे. सगळं पाणी सांडपाणी प्रक्रिया करून ते पलीकडे सोडतात. अशी अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. सर, जेव्हा आपण असं म्हणतो की पाण्यासाठी मीटर लावायला हवा, पाण्याचं नियोजन व्हायला हवं, सांडपाण्याचं व्यवस्थापन व्हायला हवं, या सगळ्या गोष्टी म्हणत असताना जेव्हा वैयक्तिक पातळीवरती एवढे प्रयत्न आवश्यक आहेत, तसंच उद्योजक पातळीवर किंवा सगळ्या रहिवाशांची असलेली सोसायटी यामध्ये सुद्धा नियोजन तितकंच आवश्यक आहे. कारण औद्योगिक सांडपाणी, रसायन मिश्रित येणारं पाणी किंवा आज बिल्डर कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री जी आहे त्यांच्यामध्ये असणारं वाया जाणारं पाणी ह्याचंही प्रमाण खूप मोठं आहे. आणि हे दोन्ही प्रकारे वाया जाणारं पाणी याची संख्या जी आहे ती पण फार जास्त आहे. याचं नियोजन या मुद्द्याकडे वळते. एक फोन घेते. नमस्कार, बोला. हॅलो, प्रताप यांचा फोन आहे, बोला. हा, नमस्कार मॅडम. मला असं सांगायचं आहे की खेड्यापाडी म्हणजे आता विदर्भ आणि मराठवाडा आणि खानदेशमध्ये आताच पाण्याचं फार मोठं दुर्भिक्ष झालेलं आहे. खेडेगावात सुद्धा पाणी नाही मिळत आता बरेच 2-2, 3-3, 8-8 दिवस कुठे कुठे नाहीये. तर जिथे गुरचरणाची जागा जी खेडेगावामध्ये आहे तिथे कंपल्सरी जर शेततळ उभारलं तिथल्या विहिरींमध्ये पाणी परत येईल आणि मग पाण्याचा प्रश्न फार कमी होईल, कमी प्रमाणात भासेल लोकांना. तर यासाठी जर गुरचरणामध्ये कंपल्सरी जसे शेततळात शेतकरी स्वतःहून शेततळ उभारतो किंवा बांधतो त्याप्रमाणे या गुरचरण जागेवर जर सरकारने कंपल्सरी जर असे शेततळी उभारली तर पाण्याचा खूप प्रश्न कमी होईल. धन्यवाद. धन्यवाद. खूप चांगला प्रश्न विचारलाय तुम्ही. सामूहिक जागेवरचं जलसाठे निर्माण करणं हा त्यांचा प्रश्न आहे आणि खूप चांगलं सजेशन्स तुम्ही दिलेलं आहे. आता पाणलोट क्षेत्र विकासाचे ज्यावेळी आपण विचार करतो आहोत त्यावेळेस पाणलोट क्षेत्र विकास करत असताना आपण चर ज्यावेळी डोंगर उताराला आपण आडवे चर करतो आणि त्याच्यामुळे मृदसंधारणाचं काम होतं मोठ्या प्रमाणावर. ज्या ज्या ठिकाणी छोटे नाले होतात त्या त्या ठिकाणी आपण दगडी बांध घालू शकतो. शेतामध्ये आपण पाणी चर ज्याला काय म्हणूया बंडिंग करून फार्म बंडिंगच्या माध्यमातून टेरेसिंगच्या माध्यमातून
शेतातलं पाणी अडवू शकतो. आणि ज्या ठिकाणी गायरान जागा आहेत अशा ठिकाणी चर खणून जर झाडांची लागवड केली तर एक तर वृक्षारोपण वृक्षराजीमध्ये आपली वाढ होईल आणि ज्या ठिकाणी साईट सुटेबल असेल, सुयोग्य असेल अशा ठिकाणी जलाशय पण आपल्याला निर्माण करता येऊ शकतात. खरंय. पुढचा फोन आहे डॉक्टर प्रकाश यांचा. नमस्कार डॉक्टर. बोला. हॅलो. नमस्कार डॉक्टर. बोलतो मॅडम. बोला. मला असा एक प्रश्न विचारायचा सर की मी आमच्या महाराष्ट्रामध्ये बरेच कृषी आणि इंजिनिअरिंग क्षेत्रातून शिक्षण घेऊन काही बेरोजगार मुलं मुली आहेत. तर त्यांना आपण काही साक्षरतेचं प्रशिक्षण देऊन त्यांचा उपयोग आपण जलसाक्षरता म्हणून करू शकतो आणि त्या दृष्टीने काय उपाययोजना करता येईल का आपल्याला? जल कार्यकर्ता हा कसा घडतो, जे आपण आहात, आपल्या बरोबर आपला सगळा समूह आहे आणि गाव आहे. पाण्याचं ज्यावेळी आपण नियोजनाचा विचार करतो त्यावेळी पाण्याची शास्त्रीय माहिती घेणं हे खूप गरजेचं आहे. आणि त्यामुळे ते माहिती घेऊन मी माझ्या गावात किती पाऊस पडतो आणि माझ्या गावात त्याचा वापर कसा होतो याचं जर नियोजन आपण करायचं ठरवलं तर पाण्याचा आपण सुयोग्य वापर करू शकू. आणि हे करण्यासाठी आपल्याला अनेक गोष्टींची माहिती घेणं आवश्यक असतं आणि ते घेण्यासाठी त्याची तांत्रिक माहिती असणारे कार्यकर्ते आपल्याला गावोगावी आवश्यक असतात. जे कार्यकर्ते त्यांच्या गावातला पाऊस मोजतील, त्यांच्या गावातून नदी नाले कशा पद्धतीने जात आहेत, विहिरी किती आहेत, विहिरीतून किती मोठ्या प्रमाणावर उपसा होतोय, त्याचं पीक कोणती घेतली जातात याचा अभ्यास करून आपल्या इथं उपलब्ध असलेलं पाणी आणि त्याचं नियोजन आणि त्याचा वापर करतील. साधारणपणे अडवलेलं पाणी ठिबक सिंचनाच्या माध्यमातून आपण जर पिकाला दिलं तर चांगलं पीक येऊन त्याची फळं आपल्याला निश्चित चाकता येऊ शकतात. खरंय. जेव्हा आपण असं म्हणतो एक महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे नागरी भागामध्ये किंवा उद्योगधंद्यांच्या ठिकाणी किंवा जिथं प्रत्येक ठिकाणी जेव्हा कन्स्ट्रक्शन जे आहे खूप मोठ्या प्रमाणात बांधकाम व्यावसायिक आहे या सगळ्याकडे जाणारं उद्योग व्यवसायातलं वाया जाणारं पाणी याचं नियोजन, याला आळा घालणं कसं शक्य आहे? उद्योगासाठी वेगवेगळ्या प्रकारे मोठ्या प्रमाणावर पाणी लागतंय. साधारणपणे 22% पाणी हे उद्योगासाठी वापरलं जातं. पाण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि त्यामुळे उद्योगासाठी नेमके कोणतं पाणी लागतंय त्या पद्धतीने पाण्याचा वापर हे आपण उद्योगामध्ये करू शकतो आहोत. दुसरा जो भाग आहे तो उद्योगामध्ये पाण्याचा पुनर्वापर आपण करू शकतो. तिसरा महत्वाचा गोष्ट आहे ती औरंगाबादच्या MIDC मध्ये तिथल्या उद्योजक मंडळाने एकत्रित येऊन त्याच्यातल्या मोकळ्या ज्या जागा आहेत त्या मोकळ्या जागांवर मोठ्या प्रमाणावर शोष खड्डे घेतले. जवळजवळ 100 शोष खड्डे ते घेत आहेत. हे एक चांगलं पाऊल तिथल्या उद्योजक मंडळाने केलंय. मी या निमित्ताने अजून एका उद्योग जगताकडून वेगळ्या अपेक्षा आहे की जसं आपण पाणी निर्मितीसाठी किंवा पाण्याच्या उपलब्धतेसाठी प्रयत्न करतोय त्याच पद्धतीने जर अजून आपण साधारणपणे आपण स्लाइडमध्ये पाहतो आहोत की मोठ्या प्रमाणावर पाणी सांडपाणी सोडून जे पाण्याचे चांगले साठे आहेत ते आपण दूषित करतो आहोत. तर त्यामुळे हे जर आपण पाणी व्यवस्थित प्रक्रिया करून जर सोडलं तर पाणी दूषित न करणं, प्रदूषित न करणं हे त्याचबरोबर पाणी उपलब्धतेचं एक हे राहू शकतं. त्यामुळे उद्योग जगताकडून ही आपली अपेक्षा आहे की आपण जर आपलं जे सांडपाणी आपण आपल्या कारखान्यामध्ये तयार होतं ते जर आपण प्रक्रिया करून सोडलं तर पाण्याचं नियोजन, वापर, पुनर्वापर, आपण याच्यामध्ये पाण्याचं वापर, पुनर्वापर, उपलब्धता आणि प्रक्रिया या विषयाकडे आपण याच्या समग्रतेने वापर करू शकतो. खरं सर, जेव्हा आपण असं म्हणतो की फायर फायटिंगचं जे आहे किंवा अग्निशमनचं सर्टिफिकेट आल्याशिवाय एखाद्या गोष्टीला किंवा उद्योगधंद्याला किंवा बांधकामाला हे पूर्णपणे वैध असल्याचं प्रमाणपत्र मिळत नाही, तसंच पाण्याचा पुनर्वापर, पाण्याच्या वापरासाठी असलेली रचना, सांडपाण्याचा वापर आणि त्याचं योग्य प्रकारे विल्हेवाट किंवा त्याचं नियोजन या
बाबतीमधले सुद्धा काही मानदंड किंवा या बाबतीतलं नियोजन केल्यानंतरच त्यांना वैध प्रमाणपत्र देण्यात यावं, अशा पद्धतीची काही रचना करता येऊ शकते का? तसं पाहायला गेलं तर रूफ वॉटर हार्वेस्टिंग हे मॅन्डेटरी ठरवलं गेलेलं आहे. आणि रूफ वॉटर हार्वेस्टिंग जसं म्हटलंय त्याच्यामध्ये ते केवळ सर्टिफिकेशन पुरतच न राहता जर त्याचा खरोखर आपण अवलंब केला तर उपयोगात नक्की येऊ शकतं. याच जसं रूफ वॉटर हार्वेस्टिंग आहे त्याच पद्धतीने जर आपण सांडपाणी जे आंघोळीचं पाणी आहे, धुण्याचं पाणी आहे, एका बाजूला गोळा केलं आणि त्याचा पुनर्वापर जर आपण फ्लशिंगसाठी वापर केला किंवा झाडांना पाणी देण्यासाठी जर वापर केला तर हा एक दुसरा ऍडिशनल आपण वापर करू शकतो. अशा पद्धतीने पाणी वाचवणं ही आपल्याला करता येऊ शकेल. सर, जेव्हा पाणी वाचवणं असं आपण एकीकडे म्हणतो त्याच ठिकाणी एक दिसतं की बऱ्याचदा पाणी कमी पडतं आहे म्हणून सोसायट्यांमध्ये किंवा वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये हा टँकर मागवला जातो. त्याचबरोबर महानगरपालिका, नगरपालिका हे सुद्धा अथक प्रयत्नाने शुद्ध पाण्याचा पुरवठा करत असतात. हेही एकीकडे होतं. त्याचबरोबर एक भांडभर पाणी हवं आहे, एक अर्धा भांडं पाणी हवं आहे तर भांडभर पाणी घेतलं जातं, उरलेलं पाणी सहजी फेकून दिलं जातं. किंवा बाहेर गेल्यानंतर शुद्धतेच्या नावाखाली आपण बाटलीबंद पाणी विकत घेतो, थोडंसं पितो, बाकीचं फेकून देतो. हा सगळा जो प्रकार आहे याला कसा, कुठे आणि कुणी आळा घालायचा? हे आपल्याकडेच येतं. एक छान प्रसंग गांधीजींच्या जीवनामधला आहे. गांधीजींकडे एकदा एक मोठे अभ्यासू व्यक्तिमत्व आलं होतं आणि ते भारत स्वतंत्र होत होतं आणि भारताच्या नियोजनामध्ये आपल्याला काम करायचं असं त्यांनी सुचवलं. ते ज्यावेळी आले त्यावेळी गांधीजींचं मौन व्रत चालू होतं आणि ते म्हणाले की थोडा वेळ थांबा, मौन व्रत पूर्ण झाल्यानंतर आपण बोलू. दरम्यानच्या काळामध्ये ते बसले. मौन व्रत झाल्यानंतर गांधीजींचा निरोप येईल असं वाट पाहत बसले. गांधीजींचा काही निरोप नाही आला म्हणून ते पुन्हा भेटायला गेले. तर ते म्हणाले, अरे तुम्ही का मला बोलावलं नाही, मी एवढा वेळ काढून तुमच्यासाठी आलो. ते म्हणाले, तुम्ही मगाशी काय केलं? तर म्हणाले, पाणी पिलं. किती पाणी पिलं? तर मी 1 ग्लास पाणी घेतला, त्याच्यातलं अर्धा ग्लास पाणी पिलं आणि उरलेलं पाणी झाडांना टाकलं. ते म्हणाले, जो माणूस मला किती पाणी पाहिजे याचं नियोजन करू शकत नाही तो भारताचं नियोजन काय करणार आहे? आणि त्यामुळे मी आपली भेट नाकारली. गांधीजींनी जो आपल्याला हा या प्रसंगातून दिलेला जो दृष्टिकोन आहे, मला वाटतं आपण सर्वांनी जर आपल्या जीवनामध्ये तो जर अवलंबला तर पाण्याचं जे आता जाणवणारं दुर्भिक्ष जे आहे, हेच गोष्ट आपल्याला बाटलीबंद पाण्याच्या बाबतीतही पाहायला मिळते. ज्यावेळेस आपण बाटली पाण्याची मिनरल वॉटरचा ज्यावेळी वापर करतो त्यावेळी आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढ्याच साईजचं जर पाणी घेतलं तर आपण त्याच्यापासून होणारे जे अपव्यय आहे तो टाळू शकू. खरंय. म्हणजे मुळात या मुद्द्यावरती बोलण्यासारखं खूप आहे, पण एक लक्षामध्ये येतं की अन्न, वस्त्र, निवारा या जीवनावश्यक वस्तू आहेत असं म्हणताना शुद्ध हवा, शुद्ध सूर्यप्रकाश, शुद्ध पाणी हे सुद्धा जीवनावश्यक आहे. आणि हे फक्त मनुष्य प्राण्यांनाच नव्हे तर संपूर्ण प्राणी जगताला, पशु, पक्षी, प्राणी, वनस्पती सगळ्यांची निकड आहे, सगळ्यांची आवश्यकता आहे. मात्र या बाबतीमध्ये साक्षरता करण्याचं कारण जे आहे ते मनुष्य प्राण्याला, या बुद्धिमान जीवाला साक्षर करण्याचं कारण का भासतं? उत्तर आपल्या सगळ्यांनाच माहितीये. बुद्धिमान आहोत असं अभिमानाने म्हणतो तर मग कृतिशील का नाही? प्रश्न आपणच आपल्याला विचारायचा आहे. कसा वाटला कार्यक्रम नक्की कळवा आणि कृतिशील कसं होत आहात हे सुद्धा कळवा या पत्त्यावर. फेसबुक पत्ता आपल्याकडे आहेच आहे, त्याचबरोबर ईमेल आयडी आहे. नक्की आम्हाला संपर्क साधा. sakhisayadri@gmail.com वर नक्की कळवा. सर, तुम्ही आलात, महत्वाची आम्हाला माहिती दिली, तुमचं कार्य मोलाचं आहे, त्याला मनपूर्वक शुभेच्छा देते. आम्हालाही सह्याद्री वाहिनीवर हे सगळं सांगण्याची, जलसाक्षरता याविषयी घेऊन संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचण्याची संधी मिळाली त्याबद्दल सह्याद्री वाहिनीचे धन्यवाद. धन्यवाद सर. नमस्कार.